पायथागोरसचे प्रमेय. प्रश्न पहिला ये. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण आहे. त्यामध्ये 1-1 मार्काचे प्रश्न. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? मग आता आपल्याला माहिती आहे पायथागोरसचं त्रिकूट ओळखायचं तर दिलेल्या 3 संख्यापैकी सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजेबरोबर जर आला तर त्या दिलेल्या 3 संख्या पायथागोरसचं त्रिकूट आहे असं आपण म्हणतो. मग आपल्याला माहित आहे 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. 5 चा वर्ग 25 आणि 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग दोघांच्या वर्गांची बेरीज करू. 3 चा वर्ग 9 अधिक 16 बरोबर 25. म्हणून पहिल्याचं उत्तर असेल बी. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही? आता पायथागोरसचं त्रिकूट नाही कसं ओळखायचं? तर आता 5, 12, 13 पायथागोरसचं त्रिकूट आहे माहिती आहे आपल्याला. 8, 15, 17 पायथागोरसचं त्रिकूट आहे आणि 24, 25, 7 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. मग याच्यामध्ये 7, 8, 15 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. पायथागोरसचं त्रिकूट नाही. प्रश्न तिसरा, तोच प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही? या ठिकाणी सुद्धा 9, 40, 41 आहे त्रिकूट. 11, 60, 61 त्रिकूट आहे आणि 6, 8, 10 म्हणजे 3, 4, 5 च्या दुप्पट केलेले आहे. 6, 8, 10 आणि काही पायथागोरसचे त्रिकूट आपल्याला तोंडपाठ असली पाहिजेत. मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर 6, 14, 15 हे पायथागोरसचं त्रिकूट असणार नाही. तरी पहा 15 चा वर्ग करून बघा. सर्वात मोठी संख्या 15 चा वर्ग 225. नंतर ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज करा. 6 चा वर्ग 36 अधिक 14 चा वर्ग किती येतो 196. मग याची 225 बेरीज येते का बघा. 6 6 12 म्हणजे एकक स्थानचा आलं नाही म्हणजे येणारच नाही. 6 6 12 हातचाला 1 9 1 10 3 13 3 हातचाला 1 232. मग आता ह्या दोन्ही बेरजा सारख्या आहेत का? सारख्या नाहीत. म्हणून 6, 14, 15 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक सी. प्रश्न चौथा, काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती? तर काटकोन करणाऱ्या 2 बाजूच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे म्हणजेच हा काय असेल आपला वर्गांची बेरीज बरोबर कर्णवर्ग असतो. हा 169 हा वर्ग आहे. 169 चं वर्गमूळ म्हणजेच आपली कर्णाची लांबी मिळेल. 169 चं वर्गमूळ माहिती आहे आपल्याला किती आहे? 169 चं वर्गमूळ 13. म्हणून पर्याय क्रमांक बी उत्तर असेल आपलं बी 13. प्रश्न 5वा, एका आयताची एक बाजू 12 आणि कर्णाची लांबी 20 असेल तर त्या आयताच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती? आता या ठिकाणी आयताची एक बाजू 12 दिली आहे आणि कर्णाची लांबी 20 दिली आहे. तर त्या आयताच्या दुसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे. समजा आता आपण एक आयत काढू. इथं समजा हा आयत आहे. आयताची एक बाजू आणि आपल्याला काय दिलेलं आहे? समजा हा कर्ण असेल. कर्णाची लांबी दिलेली आहे 20 आणि एक बाजू दिलेली आहे 12. तर दुसरी बाजू काढायची आहे. मग आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा प्रमेय कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. मग आता इथं कर्ण दिलेला आहे, एक बाजू दिलेली आहे, दुसरी बाजू काढायची आहे म्हणजेच कर्णवर्ग वजा बाजूचा वर्ग बरोबर उरलेली बाजू असेल. म्हणजेच 20 चा वर्ग किती? 400 वजा 12 चा वर्ग करा. 12 चा वर्ग 144 करा वजा बाकी 10 मधून 4 गेले 6 हातचाला 1 5 आणि 5 10 परत हातचाला 1 4 मधून 2 गेले 256. 256 चं वर्गमूळ 256 चं वर्गमूळ काय आहे? 16. म्हणून आपलं उत्तर असेल डी 16. प्रश्न 6वा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी वर्गमुळात 2 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती? आता चौरसाच्या कर्णाची लांबी दिली तर या ठिकाणी आपल्याला एक सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. चौरसाची बाजू आणि चौरसाचा कर्ण या दोन्ही मध्ये आहे. चौरसाचा कर्ण बरोबर चौरसाचा कर्ण
बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू किंवा चौरसाच्या बाजूच्या वर्गमुळात 2 पट त्याचा कर्ण असतो. मग आता इथं बघा चौरसाच्या कर्णाची लांबीच वर्गमुळात 2 आहे, तर बाजू काय असेल 1, म्हणून 6व्याचं उत्तर असेल 1. प्रश्न 7वा, एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 60 व 80 असेल तर त्या समभुज चौकोनाच्या बाजूची लांबी किती? आता दिलेला चौकोन कोणता आहे? समभुज चौकोन आहे. मग समभुज चौकोनाचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. समजा आपण इथे एक समभुज चौकोन काढला, समभुज चौकोन काढलेला आहे, तर समभुज चौकोनाचा गुणधर्म आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. लंब पण असतात आणि दुभाजक पण असतात. मग लंब दुभाजक असतात. एका कर्णाची लांबी किती? समजा या कर्णाची लांबी आपण जर ह्या उभा जो कर्ण आहे याची जर 80 गृहीत धरली तर इथून एवढं अंतर होईल. किती अंतर असेल? हे 80च्या निम्म 40 आणि इकडचा पूर्ण आडवा कर्ण दिलेला आहे 60, तर 60च्या निम्म 30, म्हणून हा काटकोन त्रिकोण होईल. आणि त्याच्यावरून हे बाजू म्हणजेच या काटकोन त्रिकोणाचा कर्ण 40चा वर्ग अधिक 30चा वर्ग बरोबर कितीचा वर्ग असेल? 50चा वर्ग. 40चा वर्ग अधिक 30चा वर्ग म्हणजेच ही कितीचा वर्ग? इकडची बाजू किती येईल? पायथागोरसच्या प्रमेयानुसारच 40चा वर्ग. बघा 40चा वर्ग किती? 40चा वर्ग अधिक 30चा वर्ग बरोबर 4 चौक 16 म्हणजेच 1600 अधिक 3 त्रिक 9, 900 बरोबर किती येणार आहे? 2500. आणि 2500चं वर्गमूळ म्हणजे 25चं वर्गमूळ 5 आणि 1 0, म्हणून उत्तर असणार आहे आपलं 50. उत्तर काय असेल? 50. म्हणजे समभुज चौकोनाच्या एका बाजूची लांबी असेल 50 सेंटीमीटर. 8वा प्रश्न, बाजूची लांबी a,b,c असलेल्या त्रिकोणामध्ये जर a वर्ग अधिक b वर्ग बरोबर c वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा प्रमेयच तो आहे. दोन बाजूच्या वर्गांची बेरीज जर तिसऱ्या बाजूच्या वर्गाच्या बेरजेबरोबर असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणून इथं दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक डी काटकोन त्रिकोण आपलं उत्तर असेल डी काटकोन त्रिकोण. प्रश्न 9वा, त्रिकोणी एबीसी मध्ये AB बरोबर 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर, AC बरोबर 12 सेंटीमीटर आणि BC बरोबर 6 सेंटीमीटर, तर कोण A चे माप किती? मग आता इथं कोणाचं माप विचारले आणि बाजू दिलेले आहेत. बघा तिन्ही बाजू दिलेले आहेत. मग तिन्ही बाजूमध्ये समजा आपण एक साधी आकृती काढू इथं, म्हणजे त्याच्यावरून लक्षात येईल. समजा एक त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये बाजू काय काय दिले? आता सगळ्यात मोठी बाजू म्हणजे आपण इकडं कर्ण गृहीत धरतो, समजू 12 एक आहे आणि नंतर त्याला नाव पण दिलेत. आपल्याला काय दिलेलं आहे? ABC. ABC समजा हा त्रिकोण ABC आहे. मग याच्यातली AC बाजू दिलेली आहे. AB किती दिलेली आहे? 6 वर्गमुळात 3 आणि BC दिलेली आहे 6. मग आता कोणाचं माप दिलेलं नाही. हा 90चा आहे का 30चा आहे 60चा आहे आपल्याला माहित नाही, परंतु आपल्याला ह्या बाजूवरून सांगता येते 30 60 90 त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. बरोबर आहेत. बघा काय कर्ण 12च्या निम्म 6 दिलेलं आहे. म्हणून आणि बाजू कोणती विचारली आपल्याला? कोण एचं माप म्हणजे ह्या एचं माप म्हणजे कोण ए कोणत्या बाजूच्या समोरचा आहे? BCच्या समोरचा. म्हणून एचं माप किती असेल? कर्णाच्या निम्मा आहे. 30 60 90 त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय सांगता येईल? मग कोण एचं माप बरोबर 30 अंश. म्हणून 90चं उत्तर असेल 30 अंश. त्यानंतर प्रश्न 10वा, एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती असेल? आता कर्ण दिलंय बघा इथं. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण सूत्र जे पाहिलं होतं चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू याच्यामधलं रिलेशन. आता चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 दिलाय म्हणजे बाजू किती असेल? 10. मग हा चौरस आहे. चौरसाची परिमिती बरोबर 10 गुणिले म्हणजे बाजू गुणिले 4 किंवा 10 गुणिले 4 बरोबर किती यायला पाहिजे? 40. म्हणून 10व्याचं उत्तर असेल डी 40. 10व्याचं उत्तर डी. त्या चौरसाची परिमिती किती असणार आहे? 40 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न दिलाय 11वा, खालीलपैकी कोणत्या तारखेतील सर्व संख्या विचारात घेतल्यास पायथागोरसचे त्रिकूट मिळते? म्हणजेच दिलेल्या संख्यापैकी पायथागोरसचं त्रिकूट कोणतं आहे हे पाहायचंय आपल्याला.
15 8 17, 16 8 16, 3 5 17, 4 9 15. मग आता पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला माहिती आहे 15 8 17 येते का तरी चेक करून बघू. मोठी संख्या कोणती? 17चा वर्ग 289. मग 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग येते का बघा 289. हे 15चा वर्ग आला 225 अधिक 8चा वर्ग आला 64. दोघांची बेरीज करू. 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, 2 अशी 2 म्हणजे 289 आणि इकडचं पण किती आहे 289. म्हणून 15 8 17 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. किंवा कोणत्या संख्या घेतल्यानंतर पायथागोरसचं त्रिकूट मिळतं तर 15 8 17 म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न पहिला बी. खालील उपप्रश्न सोडवा. प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण आहेत. 1 गुणाचे प्रश्न असल्यामुळं मी इथल्या इथंच थोडक्यामध्ये लिहिलेलं आहे बाजूला. एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेंटीमीटर आणि 18 सेंटीमीटर असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. म्हणजे बाजू दिल्यात आपल्याला. पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे. कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग किंवा कर्णवर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज. मग इथं आपल्याला काटकोन करणाऱ्या दोन बाजू, एक 24 आहे एक 18 आहे. मग कर्णवर्ग बरोबर 24चा वर्ग अधिक 18चा वर्ग. 24चा वर्ग माहिती आहे 576, 18चा वर्ग 324. दोघांची बेरीज केली बघा. 5 आणि 3 8 आणि हे किती येतील? हे 76 आणि 24 100. म्हणजेच एकूण किती मिळालं आपल्याला? हे 900. कर्णवर्ग बरोबर मिळालं 900. मग 900चं वर्गमूळ किती असेल? 30. म्हणून कर्णाची लांबी किती असेल? 30 सेंटीमीटर असेल. एका काटकोन त्रिकोणामध्ये 24 आणि 18 बाजू काटकोन करणाऱ्या असतील तर त्या कर्णाची लांबी 30. प्रश्न दुसरा. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC मध्ये AB लंब BC, AB बरोबर BC, तर कोण A चे माप किती? आता हे काही आकृती दिली आहे. ABC मध्ये AB लंब BC दिलेला आहे आणि बाजू AB आणि बाजू BC ह्या दोन बाजू एकरूप आहेत असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला कोण A चं माप काढायचं आहे. मग दोन बाजू जर एकरूप असतील तर आपल्याला माहिती आहे 1/90चा असेल. हे दोन बाजू एकरूप आहेत तर त्याच्या पायालगतचे कोण कसे असायला पाहिजेत? एकरूप असतातच. हे दोन कोण एकरूप असतील. मग 1/90चा आहे म्हणजेच हे दोन कोण कसे असतील? 45 45. दोन कोण किती येतील? 45. म्हणून त्रिकोण ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे म्हणून कोण A बरोबर किती असेल? 45. प्रश्न तिसरा. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर BC, AC बरोबर 2 वर्गमुळात 2, तर कोण ABC व कोण ABC बरोबर 90, तर AB ची लांबी काढायची आहे. आता इथं बघा त्रिकोण ABC मध्ये काय काय दिले आपल्याला? इथं पण AB आणि BC ह्या दोन बाजू एकरूप आहेत आणि AC ची लांबी दिली आहे 2 वर्गमुळात 2. कोण B बरोबर 90 अंश दिलेला आहे. तर AB ची लांबी काढायची म्हणजे ह्या एकरूप बाजूची. मग 45 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 2 पट असते. आपल्याला म्हणजे हा त्रिकोण मिळाला आपल्याला अगोदर. त्रिकोण कितीचा आहे? 45 45 90. मग आपल्याला गुणधर्म माहिती आहे 45 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 2 पट असते. म्हणून 45 अंश कोणासमोरील बाजू AB बरोबर 1/2 वर्गमुळात 2 गुणिले 2 वर्गमुळात 2. मग इथलं 2 वर्गमुळात 2 आणि इथलं वर्गमुळात 2 कटून जाऊन शिल्लक काय राहील? फक्त 2. म्हणून AB बरोबर काय मिळालं आपल्याला? 2 सेंटीमीटर. एकक दिला असेल तर एकक लिहू आपण. एकक दिले का? नाही. फक्त म्हणून आपण काय लिहिणार? AB बरोबर 2. त्यानंतर सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर BC दिले, AC बरोबर 5 वर्गमुळात 2, AB लंब BC, तर त्रिकोण ABC ची उंची काढा. तोच प्रश्न आहे. तसाच फक्त संख्या बदलून दिल्या. काय AB BC सारख्या दिल्यात. AC ची लांबी दिली आहे 5 वर्गमुळात 2. मग परत हा जर 90चा कोण असेल, हे दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे पायालगतचे कोण परत 45 45 चे होतील. मग 45 45 असतील तर 45 अंश कोणासमोरील बाजू बरोबर काय आहे? 1/2 वर्गमुळात 2 गुणिले कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 2 पट गुणिले कर्ण किती आहे? 5 वर्गमुळात 2. मग परत इथलं वर्गमुळात 2 इथलं वर्गमुळात 2 कटून जाईल. बरोबर काय राहील मग? AB बरोबर 5. आणि AB म्हणजेच ह्या त्रिकोण ABC ची उंची आहे. म्हणून त्रिकोण ABC ची उंची किती मिळाली आपल्याला? 5. त्यानंतर प्रश्न 5वा. 4 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती? हा प्रश्न आपल्याला 30 60 90च्या त्रिकोणाला सांगता येते, पण हा विचारलाय फक्त आपल्याला किती मार्काला? इथं 1 मार्काचा प्रश्न आहे. मग थोडक्यामध्येच उत्तर देऊ आपण. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर हे सूत्र लक्षात ठेवा. वर्गमुळात 3/2 गुणिले
बाजू. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 302 गुणिले बाजू. मग वर्गमुळात 302 गुणिले बाजूची दिलेली आहे 4. मग 2 न इथं 4 ला भाग बसला 2 चा 2 वर्गमुळात 3 म्हणून उत्तर असेल 2 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. त्यानंतर प्रश्न 6वा, बाजूच्या आकृतीवरून जर AQ बरोबर 8 सेंटीमीटर तर AB ची लांबी काढा. हे काही बाजूची आकृती दिली आहे A, B आणि Q आणि AQ दिले किती 8. त्याचबरोबर इथं कोण Q दिलेला आहे 30 अंशाचा, म्हणजेच A कितीचा असेल इकडचा 60 अंशाचा असेल. मग हा त्रिकोण ABC हा 30 60 90 होईल. पण 30 60 90 जर असेल तर 30 अंश कोणासमोरील बाजू 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते. मग आता इथे AB विचारले आपल्याला, AB हो का ह्या 30 च्या समोरची आहे बाजू. मग AB बरोबर 1/2 गुणिले कर्ण किती 8. 1/2 गुणिले 8 म्हणजेच 4 सेंटीमीटर. म्हणून AB ची लांबी काय मिळेल, AB ची लांबी बरोबर 4 सेंटीमीटर. AB ची लांबी मिळाली आपल्याला 4 सेंटीमीटर. त्यानंतर प्रश्न 7वा, एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाची लांबी 25 सेंटीमीटर व उंची 7 सेंटीमीटर असेल तर त्याच्या पायाची लांबी काढा. आता काटकोन त्रिकोणामध्ये कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. मग आपल्याला पायाच काढायचा आहे. मग पायाचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग वजा उंचीचा वर्ग. मग कर्णाचा वर्ग 25चा वर्ग वजा 7चा वर्ग. 25चा वर्ग आला 625 वजा 49 बरोबर 576. हे पायाचा वर्ग आणि ह्याचं जर वर्गमूळ घेतलं तर 576चं वर्गमूळ येते 24 सेंटीमीटर. म्हणून त्या पायाची लांबी बरोबर किती असेल 24 सेंटीमीटर. नंतरचा प्रश्न, एका त्रिकोणाच्या बाजू 50 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर आणि 48 सेंटीमीटर आहेत तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही सांगा. म्हणजे जसं आपण थोड्या वेळापूर्वी पायथागोरसचं त्रिकूट पाहिलं होतं त्याच पद्धतीनं आता इथं सर्वात मोठी बाजू किती आहे 50 14 48 त्यापैकी 50चा वर्ग आला 2500 समीकरण 1. मग आता परत दोन बाजू उरलेल्या 14चा वर्ग अधिक 48चा वर्ग हो काय 14चा वर्ग अधिक 48चा वर्ग. मग 14चा वर्ग आला 196 अधिक 48चा वर्ग 2304. दोघांची बेरीज करा 196 अधिक 2304 बरोबर 2500. म्हणजेच दोन बाजूच्या वर्गाची बेरीज 2500 आणि मोठ्या बाजूच्या वर्गाची किंमत 2500. मग दोन्ही सारखंच आले 1 व 2 वरून सांगता येईल आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. त्याचप्रमाणे सेम टू सेम एक्झाम्पल आहे 9. एका त्रिकोणाच्या बाजू 8 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर आणि 17 सेंटीमीटर आहेत तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा. मग सर्वात मोठी बाजू कोणती आहे 17. 17चा वर्ग बरोबर 289 समीकरण 1 म्हणू आणि उरलेल्या दोन बाजू मग 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग 15चा वर्ग 225 अधिक 8चा वर्ग 64 बरोबर 289 समीकरण 2. मग आता दोन्ही सारखंच आलं 289 289 1 व 2 वरून दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. प्रश्न 10. एका आयताच्या बाजू अनुक्रमे 35 मीटर आणि 12 मीटर असल्यास त्याचा कर्ण किती. मग आता आयताच्या बाजू म्हणून आपण एक आयत काढला इथं ABCD आयत काढला त्याचा कर्ण AC काढला. कोण B बरोबर 90 अंश घेतला. मग त्याच्या बाजू पण लिहिल्या इथं. आयताच्या बाजू एक बाजू 12 घेतली दुसरी बाजू 35 घेतली. मग त्रिकोण ABCD हा आयत आहे. कोण B बरोबर 90 अंश. काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरू. ह्या ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग म्हणजेच AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग 12चा वर्ग अधिक 35चा वर्ग बरोबर 12चा वर्ग 144 अधिक 35चा वर्ग 3 चौक 12 1225. एकक स्थानी 5 असताना वर्ग करायचं माहिती आहे तुम्हाला 1225. 144 अधिक 1225 बरोबर 1369. मग 1369चं वर्गमूळ घेऊ. AC बरोबर 1369चं वर्गमूळ आहे 37 म्हणून कर्ण AC बरोबर 37 सेंटीमीटर. प्रश्न दुसरा A किंवा तिसरा A दोन्ही सारखे 2 किंवा 3 मार्काला खालील कृती पूर्ण करून उत्तरपत्रिकेत लिहा. आणि इथं महत्त्वाची सूचना दिली पहा. उत्तरपत्रिकेत केवळ चौकटीतील उत्तरे लिहू नयेत. पूर्णपणे जशास तशी जेवढं इथं काही दिलेलं आहे ते आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहिणं आवश्यक आहे. प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण असतील. प्रत्येक उपप्रश्नाला किती 2 गुण असतील. जर तिसरा A मध्ये जर विचारलं तर 3 गुण असतील.
त्यामध्ये प्रश्न पहिला, सोबतच्या आकृतीवरून जर AC बरोबर 12 सेंटीमीटर तर AB ची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. अगोदर आकृती पहा, त्रिकोण ABC, कोण C बरोबर 30 अंश दिलेला आहे, कोण B बरोबर 90 अंश आहे आणि AC बरोबर दिलेला आहे आपल्याला 12 सेंटीमीटर. मग कृती सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश, कोण AC बरोबर 30 अंश, यावरून कोण BAC बरोबर किती असेल 60 अंश, त्रिकोणाचा उरलेला कोण, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते, दोन तर मिळालेत आपल्याला, 90 आहे 30 आहे तर उरलेला 60, म्हणजे त्रिकोण ABC काय आहे 30 60 90 त्रिकोण आहे. मग 30 60 90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते म्हणून 1/2 AC आणि 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे आपली इथं BC म्हणून वर्गमुळात 3/2 गुणिले AC. मग AB बरोबर 1/2 गुणिले AC ची किंमत 12 व BC बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 12. मग AB बरोबर 1/2 गुणिले 12 म्हणजेच इथं 2 संक्षिप्त रूप दिलं, समजा बे एक बे, बे सखी 12, 6 एक 6 म्हणून AB बरोबर 6 आणि BC बरोबर सुद्धा त्याचप्रमाणे बे एक बे, बे सखी 12 6 वर्गमुळात 3, BC बरोबर 6 वर्गमुळात 3. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC मध्ये AD लंब BC तर AB चा वर्ग अधिक CD चा वर्ग बरोबर BD चा वर्ग अधिक AC चा वर्ग हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आकृती पाहून घ्या, हा त्रिकोण ABC आहे आणि AD लंब BC आहे दिलेला. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोण ADC मध्ये बघा, ADC वरच्या बाजूचा त्रिकोण ADC मध्ये कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, कर्ण कोणता आहे 90 च्या समोरचा AC चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक DC चा वर्ग, ही AD घेतली तर इकडची बाजू DC चा वर्ग. म्हणजेच मग आता इथं काय केलेलं आहे, AD इकडेच ठेवलं, ह्या DC ला उजव्या बाजूला पाठवून पक्षांतर केलं, AD चा वर्ग बरोबर AC चा वर्ग वजा CD चा वर्ग, समीकरण 1. त्याचप्रमाणे पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोण ABD मध्ये काय खालच्या बाजूचा ABD या त्रिकोणामध्ये ABD मध्ये हा कोण D 90 चा आहे तर कर्ण कोणता असेल AB. मग AB चा वर्ग बरोबर कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजेच AB चा वर्ग अधिक BD चा वर्ग, हे AB चा वर्ग. त्याचप्रमाणे पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन त्रिकोण ABD मध्ये कर्णवर्ग AB चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक BD चा वर्ग. इथं सुद्धा AD वर्ग बरोबर ह्या BD वर्गला उजवीकडे पाठवलं तर काय येईल, मग AB चा वर्ग वजा BD चा वर्ग, समीकरण 2. आता समीकरण 1 ची डावी बाजू AD चा वर्ग आहे, समीकरण 2 ची डावी बाजू AD चा वर्ग आहे. मग दोघांच्या बी डाव्या बाजू सारख्या आहेत म्हणजेच उजव्या बाजू सारख्याच असतात, म्हणून हे 2 ची उजवी बाजू घेतली AB चा वर्ग वजा BD चा वर्ग बरोबर समीकरण 1 ची उजवी बाजू AC चा वर्ग वजा CD चा वर्ग 1 व 2 वरून. म्हणजेच मग नंतर फक्त हे उणे CD वर्ग जे होतं हे डावीकडे घेतलं अधिक होईल आणि इकडे अधिक उणे BD वर्ग होतं हे उजवीकडे पाठवलं अधिक BD होईल, म्हणून AB वर्ग अधिक CD वर्ग बरोबर AC चा वर्ग अधिक BD चा वर्ग. प्रश्न तिसरा, सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90, कोण CAB बरोबर 30 अंश, AC बरोबर 14 तर AB व BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश, कोण CAB बरोबर 30 अंश हे दिलेले आहे. मग हा त्रिकोण ABC मध्ये एक A 30 चा घेतला, B 90 चा घेतला, दोन्ही यावरून कोण BCA बरोबर काय असेल, मग त्रिकोणाचा उरलेला कोण किती 60 अंश. मग 30 यावरून मग 30 60 90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार म्हणजे त्रिकोण ABC काय झाला हा 30 60 90 चा. मग 30 60 90 च्या त्रिकोण प्रमेयानुसार BC म्हणजे कोणाच्या समोरची बाजू आहे 30 अंश. 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते माहित आहे आपल्याला 1/2 गुणिले AC आणि 60 अंश कोणासमोरील बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण म्हणजे AC. तर BC बरोबर 1/2 गुणिले 14 आणि AB बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 14. या ठिकाणी सुद्धा 2 भाग बसेल, या ठिकाणी 2 भाग दिल्यानंतर बे एक बे, बेसती 14 म्हणून BC बरोबर 7 आणि इथं सुद्धा 2 भाग द्या, बेसती 14 7 वर्गमुळात 3, AB बरोबर 7 वर्गमुळात 3. प्रश्न चौथा, सोबतच्या आकृतीत त्रिकोण MNK मध्ये
कोन एम एन के बरोबर 90 म्हणजेच कोन एन बरोबर 90 अंशाचा दिलाय, कोन एम बरोबर दिलाय 45 अंशाचा आणि एम के बरोबर दिलेला आहे 6. तर एम के व के एन काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायच्या. मग त्रिकोण एम एन के मध्ये एम एन के मध्ये कोन एम बरोबर 90, कोन एम एन के बरोबर 90, एम बरोबर 45 पक्षात दिले म्हणून कोन के बरोबर 45. त्रिकोण एम एन केच्या उरलेल्या कोणाचे माप, त्रिकोणाचा उरलेला कोन. मग त्रिकोण एम एन के हा 45 45 90 त्रिकोण आहे. मग 45 45 90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार काय 45 45 90 त्रिकोणाचा प्रमेय, 45 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते म्हणून एम एन बरोबर 1/2 गुणिले एम के व के एन बरोबर 1/2 गुणिले एम के. आता या ठिकाणी एम के आणि इथला एम के काय कर्ण आहे. मग दोघांच्या पण किमती ठेवू. एम एन बरोबर 1/2 गुणिले 6 आणि के एन बरोबर 1/2 गुणिले 6. मग या ठिकाणी 2 न डायरेक्ट भाग जात नाही. पहा इकडं 1/2 गुणिले 6ला आपण या 6ला आपण कसं लिहू शकतो 3 गुणिले 2. परत हे 3 जसे असतं तसं आणि ह्या जो 2 जो आहे ह्या 2ला आपण 2दा वर्गमुळात लिहू शकतो. 2 गुणिले 2 म्हणजेच किती 2. मग परत इथला 1 2 आणि इथला 1 2 कटून जाईल. मग शिल्लक काय राहील 3/2 आणि ते डायरेक्ट उत्तर घेतलेलं आहे आपण इकडं. एम एन बरोबर 3/2 व के एन बरोबर 3/2. प्रश्न 5वा. 10 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 8 मीटर उंचीच्या एका खिडकीपाशी पोहोचते तर त्या भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. सगळं उत्तर दिलेलं आहे आपल्याला, उभं थोडक्यामध्ये लिहायचं, जास्त काही लिहायची गरज नाही. मग त्रिकोण पी क्यू आर मध्ये सांगितले आपल्याला. पी क्यू ही काय आहे भिंतीची उंची आहे, पी आर ही काय आहे पी आर शिडी आहे आणि क्यू आर भिंतीचा पाया व त्या भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर म्हणजे हे क्यू आर अंतर दिलेले आहे. मग त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन क्यू बरोबर 90. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. मग इथं पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग, पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. म्हणून इथं रिकाम्या जागी काय येईल क्यू आरचा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग. पी आर बरोबर 10 दिले, पी क्यू बरोबर 8 दिलेलेच आहे. या किमती समीकरणास 1 मध्ये ठेवून क्यू आरचा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 10चा वर्ग. क्यू आरचा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 10चा वर्ग. क्यू आरचा वर्ग बरोबर 8चा वर्ग इकडे अधिक इकडच्या बाजूला घेऊ, उणे होईल. मग 10चा वर्ग वजा 8चा वर्ग, 10चा वर्ग 100 वजा 8चा वर्ग 64, 100 मधून 64 गेले, शिल्लक राहिले 36 आणि 36चं वर्गमूळ माहिती आहे आपल्याला किती 6. यावरून त्या भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर किती असेल 6 एकक आहे. अंतर किती आहे 6. तर या ठिकाणी एकक लिहू आपण 6 मीटर आहे. 6 मीटर आहे. 6 मीटर आहे. प्रश्न 6वा. सोबतच्या आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये एडी लंब बीसी, कोन सी बरोबर 45, एसी बरोबर 8/2, बीडी बरोबर 5. तर एडी व बीसी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता आकृतीमध्ये पाहून घ्या. त्रिकोण ए बी सी मध्ये एडी लंब बीसी आहे, कोन सी बरोबर 45 आहे, कोन डी बरोबर 90 आहे, एसी बरोबर 8/2 आणि बीडी बरोबर 5 दिले. तर आपल्याला दोन किमती विचारल्यात, एक एडीची विचारली आहे आणि दुसरी बीसीची विचारली आहे. मग त्रिकोण एडीसी मध्ये उजव्या बाजूचा त्रिकोण एडीसी मध्ये डी बरोबर 90, सी बरोबर 45. मग कोन ए बरोबर सुद्धा काय मिळेल 45 अंश, त्रिकोण एडीसीचा उरलेला कोन. मग त्रिकोण एडीसी हा 45 45 90 त्रिकोण आहे. मग 45 45 90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार 45 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते म्हणून एडी बरोबर 1/2 गुणिले एसी आणि डीसी बरोबर सुद्धा 1/2 गुणिले एसी. मग आता या ठिकाणी एसीची किंमत दिलेली आपल्याला 8/2 ठेवू. 1/2 गुणिले 8/2. डीसी बरोबर सुद्धा तेच जसे असतं तसं. मग एडी बरोबर 1/2 गुणिले 8/2 व डीसी बरोबर तीच स्टेप परत दिलेली आहे इथं. मग एडी बरोबर 2/2 कुठून जाईल हे आणि हे, म्हणून एडी बरोबर 8 व डीसी बरोबर सुद्धा काय असेल 8च, कारण दोन्ही बाजूची लांबी सारखीच असते. परंतु आपल्याला एडी मिळाले, डीसी मिळाले, आपल्याला काढायचं आहे बीसी. तर बीसी काढण्यासाठी परत आकृतीमध्ये बघा हे बीसी पूर्ण अंतर काढते वेळेस बीडी अधिक डीसी. डीसी मिळाले आपल्याकडं 8 म्हणून बीसी बरोबर बीडी अधिक डीसी बरोबर 5 अधिक 8 बरोबर
13. प्रश्न 7वा, काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे. त्या त्रिकोणाची कर्णाची लांबी माहित करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. परत इथं सुद्धा आपल्याला कर्णच काढायचा आहे. मग त्रिकोण PQR मध्ये कोण Q बरोबर 90 दिलेला आहे आणि PQ बरोबर दिलेला आहे 9, QR बरोबर 12. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची वर्ग. मग हे PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग बरोबर PR चा वर्ग. मग PR वर्ग बरोबर 9 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. 9 चा वर्ग 81 अधिक 144 बरोबर काय मिळालं? मग PR चा वर्ग बरोबर आपल्याला 225. इथं सुद्धा काय असेल? हे PR वर्ग बरोबर. मग PR बरोबर 225, PR 225 वर्गमूळ घेऊ. PR बरोबर 15 म्हणून त्रिकोणाचा कर्ण 15 सेंटीमीटर. प्रश्न 8वा, सोबतच्या आकृतीत त्रिकोण PQR मध्ये कोण QPR बरोबर 90, PM लंब QR, कोण C बरोबर 45, PM बरोबर 10, QM बरोबर 8 यावरून QR काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मग त्रिकोण पहा, त्रिकोण PQR आणि या ठिकाणी PM लंब QR. कोण Q बरोबर दिलेला आहे किती? 90 अंश. M बरोबर कोण PMQ बरोबर हा PMQ म्हणजे हा कोण M आहे 90 अंश. मग त्रिकोण PMQ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय लिहिता येते आपल्याला? PM चा वर्ग अधिक QM चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग. मग त्रिकोण कोणता घेतलाय आपण? PMQ मध्ये. हे 8 आहे, एक 10 आहे, तर कर्ण वर्ग काढायचा आपल्याला. PQ चा वर्ग बरोबर 10 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग. 10 चा वर्ग 100 अधिक 64. 100 अधिक 64 म्हणजेच काय मिळते? हे 100 अधिक 64 बेरीज जर केली तर 164. मग 164 चा वर्गमूळ काढा. 164 चा वर्गमूळ निघते का? नाही निघत. म्हणून PQ बरोबर 164 ॲज इट इज जशाच तसं ठेवून टाकू. मग नंतर आता इथं कोण P90 चा आहे आणि ह्या काटकोन त्रिकोणातून कर्णावर शिरोलंब काढलेला आहे. म्हणजेच हे तिन्ही त्रिकोण कसे होतील? समरूप आहेत बघा. त्रिकोण QPR, QMP आणि PMR. मग याला आपण कारण सांगू काटकोन त्रिकोणाची समरूपता. या काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे तयार झालेले दोन त्रिकोण आणि मूळ काटकोन त्रिकोण परस्परांशी समरूप असतात. काटकोन त्रिकोणाची समरूपता. मग त्यापैकी फक्त 2 त्रिकोण घेतलेत. QMP समरूप त्रिकोण PMR. बघा आता QMP समरूप त्रिकोण PMR म्हणजे काही डावीकडचा त्रिकोण आणि उजवीकडचा त्रिकोण. 2 त्रिकोण समरूप आहेत. मग यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. संगत बाजू PM भागिले RM बरोबर QM भागिले PM. तिरकस गुणाकार केला. PM गुणिले PM, PM चा वर्ग बरोबर हे RM गुणिले QM तिरकस गुणाकार. मग PM ची किंमत आहे 10 चा वर्ग बरोबर RM गुणिले 8. तर RM बरोबर 10 चा वर्ग आला 100 भागिले 8. 100 भागिले 8 ला संक्षिप्त रूप दिलं 4 न भाग जातो. 4 2 8, 4 5 20 आणि 4 2 8, 25 भागिले 2. मग QR बरोबर काय आहे? हे टोटल अंतर. QR बरोबर QM अधिक RM किंवा MR. QM अधिक RM. 8 अधिक 25 भागिले 2. QR बरोबर 8 अधिक 25 भागिले 2. मग आता ही जी अपूर्णांकाची बेरीज आहे हे इथं बाजूला घेतली आपण. 8 अधिक 25 भागिले 2. दोघांचा लसावी घेतला 2. तिरकस गुणाकार केला. 8 2 16 अधिक 25 1 25. 16 आणि 25 41 भागिले 2. म्हणून QR बरोबर 41 भागिले 2. प्रश्न 9वा, एका आयताचे क्षेत्रफळ 192 चौरस सेंटीमीटर असून त्याची लांबी 16 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताच्या कर्णाची लांबी माहित करण्यासाठी कृती पूर्ण करा. आयत दिलेला आहे आपल्याला. आयताचं नाव दिलेलं आहे LMNT. मग याच्यामध्ये एक बाजू दिलेली आहे 12 आणि आता एक बाजू दिलेली आहे आपल्याला 16. तर दुसरी बाजू काढून घेऊ अगोदर आपण. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहिती आहे लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले रुंदी. तर रुंदी बरोबर आयताचं क्षेत्रफळ भागिले 16. तर आयताचं क्षेत्रफळ आहे 192 भागिले 16. 16 न भाग देऊ. 16 1 16. किती उरले? 19 मधून 16 गेले 3. किती झाले मग? 32. 16 दुनी 32. म्हणून रुंदी बरोबर 12 सेंटीमीटर. रुंदी बरोबर 16 1 16. 16 1 16. 3 उरले. 19 मधून 3 गेले. किती झाले? 32. म्हणजे 16 दुनी 32. म्हणून रुंदी किती मिळाली? 12. मग आता इथं आकृतीमध्ये रुंदी माहित आहे आणि लांबी पण माहित आहे. दोन्ही माहित आहे. मग त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? कर्ण काढायचं आहे. दोन्ही माहिती आहे आपल्याला.
लांबी माहिती आहे, रुंदी माहिती आहे म्हणून. आणि कोण TLM बरोबर 90 अंश, म्हणजे TLM म्हणजे हा L कोण कितीचा आहे, 90चा आहे. मग TLM मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार TL चा वर्ग अधिक 16 चा वर्ग बरोबर TM चा वर्ग, किंवा या ठिकाणी आपण TL चा वर्ग अधिक LM चा वर्ग म्हणू. आपण या ठिकाणी थोडंसं चेंज करून घेतो मी, इथं डायरेक्ट किंमत 16 ठेवण्याच्या ऐवजी हे TL चा वर्ग अधिक LM चा वर्ग बरोबर TM चा वर्ग. मग TM चा वर्ग बरोबर बाजूंची अदला बदल केली, TL ची किंमत 16 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग बरोबर 16 चा वर्ग आला 256 अधिक 144, 256 अधिक 144 बरोबर 400. मग 400 चं वर्गमूळ काढू, TM बरोबर 400 चं वर्गमूळ 20, म्हणून TM ची किंमत असेल 20 सेंटीमीटर. मग दोन्ही उत्तरं काढलेली आहेत. आपण अगोदर रुंदी काढून घेतली आणि रुंदी काढून नंतर कर्णाची लांबी TM काढलेली आहे. प्रश्न 10वा पाहू. त्रिकोण LMN मध्ये L बरोबर 5, M बरोबर 13, N बरोबर 15, तर त्रिकोण LMN हा काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते ठरवण्यासाठी कृती करा. आणि LMN या कोन L, कोन M, कोन N यांच्या समोरील बाजू आहेत असं सांगितले आपल्याला. त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, L, M, N. L बरोबर 5, M बरोबर 13, N बरोबर 12. मग L चा वर्ग 5 चा वर्ग 25, M चा वर्ग 13 चा वर्ग 169 आणि N ची किंमत 12, 12 चा वर्ग 144. मग याच्यातल्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज, L चा वर्ग अधिक N चा वर्ग बरोबर किती, 25 अधिक 144 169. मग मोठ्या बाजूचा वर्ग तर काढलेलाच आहे आपण, 13 चा वर्ग 169. मग दोन्ही सारखंच आलं, 169 बरोबर 169, म्हणून M वर्ग अधिक L वर्ग बरोबर N वर्ग. तर इथं थोडंसं वेगळं दिलेलं आहे, आपण व्यवस्थित करून घेऊया. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं M वर्ग बरोबर द्यायला पाहिजेत, कारण सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे, 13 बाजू आहे, म्हणून M वर्ग अधिक L वर्ग बरोबर N वर्ग हे असणार नाही. म्हणून या ठिकाणी काय असायला पाहिजेत, L चा वर्ग अधिक N चा वर्ग, L चा वर्ग अधिक N चा वर्ग बरोबर कोणाचा वर्ग आहे, M चा वर्ग. आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने त्रिकोण LMN हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने LMN हा काटकोन त्रिकोण आहे. आता एक कृतीमध्ये जशास तसं प्रिंट दिलेलं होतं, पण आपल्याला असं लिहिता येणार नाही. नंतर प्रश्न 3 B, खालील उपप्रश्न सोडवा 3 मार्कासाठी. सोबतच्या आकृतीमध्ये तर काय माहिती दिलेली आहे आपल्याला, DFE बरोबर 90 अंश, FG लंब ED, GD बरोबर 8, FG बरोबर 12. तर नंबर 1 EG, नंबर 2 FD, नंबर 3 EF काढा. अगोदर आकृती पाहून घ्या. काय DFE आणि हे FG लंब ED, म्हणजे G या ठिकाणी 90 चा कोण आहे, F या ठिकाणी 90 चा कोण आहे. मग आपण याचं उत्तर काढू. त्रिकोण DEF मध्ये, मोठ्या त्रिकोणामध्ये DFE बरोबर 90, FG लंब ED आणि FG हा DG आणि EG चा भूमितीमध्ये आहे. आपल्याला भूमितीमध्येचा गुणधर्म हे काय, FG 90 अंशाचा आहे लंब काढलेला. मग हे EG आणि DG किंवा GD या दोघांचा हा FG काय असेल, भूमितीमध्याचा गुणधर्म माहिती आहे आपल्याला. भूमितीमध्याच्या गुणधर्माने EG गुणिले GD बरोबर FG चा वर्ग, म्हणजे भूमितीमध्याचा वर्ग बरोबर कर्णाच्या दोन बाजूंचा गुणाकार. तर EG गुणिले GD ची किंमत दिली 8 बरोबर 12 चा वर्ग. मग EG बरोबर हे 12 चा वर्ग आला 144 आणि गुणाकारातला 8 भागाकारात आला 144 भागिले 8. संक्षिप्त रूप द्या. संक्षिप्त रूप दिल्यानंतर किती बघा, 8 दुनी 144 ला भाग देऊ, 8 1 8, 8 1 8, किती उरले, 6 उरले, 64 झाले. 8 संग 8 8 64, म्हणून उत्तर असेल 18. EG बरोबर काय मिळालं, EG बरोबर 18 पहिलं उत्तर झालं. नंतर दुसरं उत्तर काढू. दुसरं उत्तर काय, काटकोन त्रिकोण DGF मध्ये, काटकोन त्रिकोण हा DGF मध्ये DF काढायचा आहे. मग एक पाया माहिती आहे, उंची माहिती आहे, 8 माहिती आहे, 12 माहिती आहे. मग हा कर्ण असेल, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार. FD चा वर्ग बरोबर FG चा वर्ग अधिक GD चा वर्ग, 12 चा वर्ग अधिक
8चा वर्ग 12चा वर्ग 144 अधिक 64, दोघांची बेरीज करा 144 अधिक 64 208, 200 वर्ग एफ डी बरोबर काय असेल वर्गमुळात 208, 208चं वर्गमूळ निघत नाही, परंतु 208ला वर्गसंख्येनं भाग देऊ आपण, म्हणजे 4 9 16, तर 16 भाग जातो बघा, 16 गुणिले 13, 16 भाग देऊन बघा 16 1 16, किती उरतात 4 उरतात 48, 16 त्रिक 48, म्हणजेच 16 गुणिले 13 हे 208चे अवयव घेतले आपण, आणि नंतर ह्या 16चं वर्गमूळ 4 आणि हे 13चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे जसं असतं एफ डी बरोबर 4 वर्गमुळात 13. आता तिसरा प्रश्न काय विचारलाय आपल्याला, EF ची किंमत विचारली, परत आकृतीकडे चलो. EF ची किंमत विचारली तर आपल्याला EG मिळालाय, आपल्याला EG किती मिळालेला आहे, हा EG किती मिळालेला आहे 18, आणि FG आहे 12, 12 आहे 18 आहे, या ठिकाणी कोण 90चा आहे. इथं सुद्धा EF बरोबर पायथागोरसचा प्रमेय वापरता येईल आपल्याला, कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजे डायरेक्ट लिहू मग इथं काटकोन त्रिकोण GF मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने EF चा वर्ग बरोबर EG चा वर्ग अधिक FG चा वर्ग, 18चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 18चा वर्ग 324 अधिक 144 बरोबर काय येईल, दोघांची बेरीज 468, 4 4 8, 4 2 6, 3 1 4, 468. आता 468चं वर्गमूळ काढण्यासाठी पहिल्यांदा 4 भाग देऊ, 4 भाग दिल्याच्या नंतर 4 गुणिले 117 468चे, मग परत 117ला माहिती आहे 13 17 म्हणजेच या 117ला परत 9 गुणिले 13 लिहिलं, म्हणजे 9 गुणिले 4 किती 36 गुणिले 13. मग हे कशासाठी भाग दिलाय, सुरुवातीला 4 नंतर 9, याचं वर्गमूळ निघत नाही, पण याच्या अवयवांचं वर्गमूळ ज्याचं निघतंय ते अवयव घेतले आपण, म्हणजे 36 गुणिले 13 बरोबर काय ते 468, आणि 36चं वर्गमूळ 6 वर्गमुळात, आणि 13चं निघत नाही जसं असतं 6 वर्गमुळात 13, म्हणून EF बरोबर 6 वर्गमुळात 13. त्याच्यानंतरचा प्रश्न, समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या एकरूप बाजूची लांबी 7 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती काढा. मग आपण समभुज त्रिकोण एक घेतला आहे, हा ABC समद्विभुज आहे, म्हणजे दोन बाजू सारख्या, AB बरोबर BC बरोबर 7, AB बरोबर BC बरोबर 7. मग पायथागोरस कोण B बरोबर काय समद्विभुज आहे, काटकोन त्रिकोण आहे, B बरोबर 90 अंश आहे, तर पायथागोरसच्या प्रमेयाने कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणून AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, 7 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग, 7 चा वर्ग माहिती आहे 49 अधिक 49, दोघांची बेरीज केली 98, हे AC वर्ग बरोबर वर्गमूळ घेऊ, AC बरोबर वर्गमुळात 98, 98चे अवयव आपल्याला असे लिहिता येतील 49 गुणिले 2, मग 49चं वर्गमूळ निघालं 7, वर्गमूळ 2चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून AC बरोबर 7 वर्गमुळात 2. मग त्रिकोण ABC ची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज, हे AB BC AC, AB अधिक BC अधिक AC, 7 अधिक 7 अधिक 7 वर्गमुळात 2, तर 7 आणि 7 दोघांची बेरीज होईल, कोणकोणत्या दोघांची, ह्या दोघांची तेवढी बेरीज होईल बघा, 7 अधिक 7, 7 आणि 7 14, आणि हे 7 वर्गमुळात 2 जशाच तसं राहील, कारण ही कर्निस्थ संख्या आहे, याची बेरीज याच्यासोबत होणार नाही. 7 14 अधिक 7 वर्गमुळात 2, मग ह्या दोन्हीमध्ये 7 कॉमन काढला तर कंसात काय राहील मग 2 अधिक वर्गमुळात 2 सेंटीमीटर, म्हणून त्रिकोण ABC ची परिमिती मिळाली 7 कंसात 2 अधिक वर्गमुळात 2 सेंटीमीटर. प्रश्न चौथा 4 गुणाचा एकच प्रश्न दिलेला आहे, आणि हाच प्रश्न आपला शेवटचा आहे. प्रश्न चौथा, खालील उपप्रश्न सोडवा 4 मार्कासाठी. प्रश्न चौथा, खालील उपप्रश्न सोडवा 4 गुण. त्यामध्ये पहिला प्रश्न एकच दिलेला आहे. अगोदर आकृती थोडीशी व्यवस्थित करून घेऊया आपण, कारण क्वेश्चन बँकमध्ये दिलेले नावं थोडेसे वेगवेगळे दिलेले आहेत, असे दूर नावं दिलेले होते, मी त्याच्याऐवजी व्यवस्थित नावं इथं घेतलेले आहेत. मग या ठिकाणी नाव यमच दिलेलं होतं, तर इथं नाव काय घेतलेलं आहे आपण, यन नाव घेतलेलं आहे, यन नाव. मग सोबतच्या आकृतीमध्ये LK बरोबर 6 वर्गमुळात 2, तर MK ML MN काढा. मग आता आकृतीमध्येच माहिती दिलेली आहे, ही कोन N बरोबर 45चा दिलाय, हा कोन K बरोबर 30 अंशाचा दिलाय, आणि LK बरोबर दिलेलं आहे हे अंतर 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. मग त्रिकोण MLK मध्ये, हा MLK मध्ये कोन L बरोबर 90 अंश, K बरोबर 30 अंश, म्हणून कोन M बरोबर 60 अंश, त्रिकोणाचा उरलेला कोन, म्हणून कोन M हा घेतला आपण 60 अंश. मग त्रिकोण MLK हा 30-60-90 त्रिकोण होईल. मग 30-60-90 त्रिकोण असेल तर LK बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले MK, तर के LK काय आहे 60 अंश कोणासमोरील बाजू, मग 6 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले
एम के. तर एम के बरोबर हे वर्गमुळात 3/2 दुसऱ्या बाजूला पक्षांतर करा, त्याची बेस्ट होईल. एम के बरोबर 6 वर्गमुळात 2 गुणिले 2 भागिले वर्गमुळात 3. म्हणजेच इथं काही कटून जाते का? नाही कटत. मग 6 गुणिले 2 6 दुनी 12 गुणाकार होईल आणि वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 जशास तसं ठेवून टाका. मग नंतर एम एल बरोबर याच्यामध्येच दुसरी बाजू काढू आपण. कोणती? एम एल. म्हणजे हे इकडची एम एल बरोबर 1/2 गुणिले एम के. ही कोणती बाजू आहे? 30 अंश कोनासमोरील बाजू. 1/2 गुणिले 12 गुणिले वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 हा कर्ण मिळालेला आहे. मग 12 भागिले 2 म्हणजेच किती? बेसखी 12 म्हणजे 6 गुणिले वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3 ही किंमत मिळाली एम एल ची. मग त्याचप्रमाणे त्रिकोण एम एन के मध्ये कोण के बरोबर 90 आहे, कोण एन बरोबर 45 आहे. त्रिकोण पाहूयात. एम एन के मध्ये कोण एक 45चा दिला, एक 90चा दिलाय, तर उरलेला कोण आपोआपच कितीचा होईल? 45चा होईल. म्हणजेच हा समद्विभुज काटकोन त्रिकोण होईल. समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल तर ह्या दोन्ही बाजू पायालगतचे कोण सारखे होतील, तर ह्या दोन बाजू कोणकोणत्या? एम के आणि के एन ह्या सारख्या असतील. म्हणजे जेवढे एम केचं उत्तर आले तेवढंच के एनचं उत्तर येणार आहे. पण कोण एम बरोबर 45 त्रिकोणाचा उरलेला कोण. एम एन के हा 45 90चा त्रिकोण आहे. एम के बरोबर के एन एकरूप कोणासमोरील बाजू. धन्यवाद.